आणि जे शुभवर्तमानमध्ये जे येशू जे चमत्कार करत होता, पाण्यावरती चालत होता, ते तुमचा आणि माझा गौरव आहे. That's the glory where Adam is created. आणि त्या गौरवामध्ये आदामाला बनवलेला आहे. And Jesus came आणि येशू आला to restore back that glory. आणि ते गौरव पुनर्स्थापित करण्यासाठी येशू आलेला आहे. Amen. Amen. It's your time, Satara, ते तुमचा वेळ आहे सातारा, to take back your authority, तुमचा अधिकार परत घेण्यासाठी and to stand in your position. आणि तुमच्या अधिकारामध्ये उभा राहण्यासाठी. Can I tell you another thing? दुसरी गोष्ट मला सांगू द्या. Jesus is not having only on the two realms authority, over the two realms. फक्त दोन रेल मध्येच येशूचा अधिकार नाही, स्वर्गामध्ये आणि पृथ्वीमध्ये No, नाही. not only that. फक्त तेच नाही. Paul says, पॉल म्हणत आहे every knee shall bow, प्रत्येक गुडघा टेकला जाणार आहे every tongue shall confess आणि प्रत्येक जीव हे कबूल करणार आहे that Jesus is the Lord. की येशू प्रभू आहे. Meaning what? अर्थ काय आहे? Over this earth, ह्या पृथ्वीवरती below this earth, आणि या पृथ्वीच्या खाली and on the heaven, आणि स्वर्गामध्ये Jesus has the ultimate authority. आणि येशूकडे सर्व अधिकार आहे. And that authority आणि तो अधिकार He has given to the church. तो त्यांना मंडळीला दिलेला आहे. Amen. आमेन. Now, आता how long you will allow the devil to rule over you? आणि किती वेळा आपण सैतानाला अधिकार देणार आहे अधिकार How करण्यासाठी? long you will cry for your problems? आणि किती वेळ तुमच्या समस्येसाठी तुम्ही रडणार आहे? How long you will allow your struggles? आणि किती वेळ तुम्ही तुमच्या संघर्षाला परवानगी देणार It's आहे? a time हा वेळ आहे to take back your authority. की तुमचा अधिकार परत घेण्यासाठी Reposition yourself in Christ. आणि ख्रिस्तामध्ये तुमची जागा घेण्यासाठी. Know that what you have, आणि माहिती करून घ्या की तुमच्याकडे काय अधिकार आहे use it. आणि ते वापरा You will see a revival. आणि तुम्ही संजीवन पाहणार आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. I will continue this topic tomorrow. आणि हा जो टॉपिक आहे तो मग उद्या करणार आहे. But today, पण आज Lord is calling us back. प्रभू परत बोलवत आहे He wants you to step back in your authority. आणि प्रभूची इच्छा आहे की तुमच्या अधिकारावर तुम्ही पुनर्स्थापित व्हावं. What the first Adam lost, आणि जे पहिल्या आदामानं गमावलेलं आहे we regain it by second Adam, Jesus Christ. आणि जो दुसरा आदम प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याद्वारे आपल्याला ते परत मिळालेलं आहे. Adam lost when he fall in sin, आणि आदाम पापामध्ये पडल्यानंतर त्यानं ते गमावलेलं आहे. the spiritual nature of God. आणि प्रभूचं जे आत्मिक कॅरेक्टर आहे, He lost the स्वभाव. likeness of God. आणि त्यानं समानता गमावलेली He आहे. lost the image of God. आणि प्रभूचं जे Image of God. स्वरूप गमावलेलं आहे. But when Jesus came, पण जेव्हा येशू आला He restored back in your life. आणि येशूने त्या गोष्टीची पुनर्स्थापना तुमच्या जीवनामध्ये केलेली आहे. That's why आणि the म्हणूनच Bible says, शास्त्र म्हणत आहे don't you know your body is a temple of the Holy Spirit? आणि तुम्हाला माहिती नाही की पवित्र तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. Bible says, शास्त्र म्हणत आहे Christ, the hope of glory, is living inside of आणि you. ख्रिस्तूचं गौरवाची आशा तुमच्या आणि माझ्या आतमध्ये राहत आहे. Amen. आमेन. Can you stand up on your place? आणि आपल्या जागेवरती उठून उभं राहायचं आहे. Stand up on your place. तुमच्या जागेवरती उठून उभं राहायचं आहे Reposition yourself. आणि तुमचा अधिकार परत घ्यायचा आहे. Take back your authority. तुमचा अधिकार परत घ्यायचा आहे. आणि शेजाऱ्याकडे पाहायचं Tell your आहे, neighbor, सांगायचं आहे take back your authority. तुमचा अधिकार परत घ्यायचा आहे. Back your authority. तुमचा अधिकार परत Take घ्यायचा आहे. back your authority. तुमचा अधिकार परत घ्यायचा आहे. Tell your neighbor. शेजाऱ्याकडे पाहून सांगायचं आहे Take back your authority. तुमचा अधिकार परत घ्यायचा Take आहे. back your authority. तुमचा अधिकार परत घ्यायचा आहे. When I was preaching, I got a name Shekhar. आणि मी प्रचार करत होतो त्यावेळेस मला एक नाव मिळालं शेखर. Anybody is connected with that name or your name is that, come forward. तुमचं नाव जर शेखर आहे आणि जर किंवा तुम्ही त्या नावाशी जोडलेलं आहे तर पुढे यायचं आहे. Let us worship everybody now. आणि चला आपण आराधना करणार आहे. Worship everyone. आराधना करणार आहे Because the Lord is here. कारण प्रभू या ठिकाणी आहे. He said in His word, त्याच्या वचनावर त्यानं म्हटलेलं आहे what you will bind on this earth, आणि जे तू या पृथ्वीवरती बांधणार it will आहेस be bound in the heaven. आणि ते स्वर्गामध्ये देखील बांधलं जाणार What आहे. you will lose here, आणि जे तू इथं मोकळं करणार you आहेस will lose in the heaven. ते स्वर्गामध्ये देखील मोकळं केलं जाणार आहे. Amen. आमेन. Tonight, आज रात्री bind every struggles of your life. तुमचे सगळे संघर्ष तुम्ही आज बांधायचा आहे. You have the authority. तुमच्याकडे अधिकार आहे. You have the authority. तुमच्याकडे अधिकार आहे. Let me tell you one thing. एक गोष्ट मला सांगू द्या, You have the authority. तुमच्याकडे अधिकार आहे. You have the authority. तुमच्याकडे अधिकार आहे. That is your true identity ही तुमची खरी ओळख आहे in Christ Jesus. आणि ख्रिस्त येशूमध्ये. Now, आता with that authority, आणि त्याच अधिकारानं bind every works of the
devil in your life. सैतानाचे सगळं काम तुमच्या जीवनातलं बांधायचं आहे. Bind every sickness in your life. आणि प्रत्येक आजार बांधायचा आहे. Bind every powers of darkness in your life. आणि अंधकाराची सगळी शक्ती बांधायचं आहे. Open your mouth. तुमच्या मुखाला उघडायचं आहे. Say in the name of Jesus. म्हणायचं आहे की येशूच्या नावामध्ये I bind every powers of darkness. आणि प्रत्येक अंधकाराची शक्ती मी बांधत आहे. You need to bind it. आणि ते बांधायचं आहे You तुम्हाला. need to bind it. ते तुम्हाला बांधायचं आहे. Are you ready for that, church? आणि तुम्ही तयार आहे मंडळी? Are you ready? तुम्ही तयार आहे काय? Christ has given you the authority. आणि ख्रिस्तानं तुम्हाला अधिकार दिलेला आहे. Christ has given you the authority. ख्रिस्तानं अधिकार दिलेला आहे. Who is here? You're having a severe problem in your shoulder. आणि कुणाला इथं खांद्याची समस्या आहे? Who is having the severe problem in your shoulder? आणि तुम्हाला खांद्याची समस्या आहे, तीव्र आहे तुमची समस्या. It's like a shoulder dislocated. आणि ते शोल्डर डिस्लोकेटेड झालेलं आहे. Anybody? कोणाचं आहे Come समस्या? fast. समस्या आहे तर पटकन पुढे यायचं आहे. Because I don't have a much time. आणि माझ्याकडे वेळ नाहीये Take a भरपूर. mic and go to them fast. माईक घेऊन त्यांच्याकडे तुम्ही जायचं आहे. What's the problem? तुमची समस्या काय आहे? Tell us in short. माझी समस्या मानेपासून छोटावात पूर्ण दुखतोय. How many years? एक वर्ष होत आलं. Check yourself. You're healed now. तपासून बघा, आता तुम्ही बरे झालेले आहे. तुम्ही बरे झालेले तपासून बघा. जे तुम्हाला करता येत नव्हतं ते करून बघा. तपासून बघा, करून बघा जे करता येत नव्हतं. त्यांना विचारून घ्या की वेदना आहेत का नाही. Close your eyes. डोळे बंद. Jesus name. येशूच्या नावाने You are healed. Check. तुम्ही बरे झालेले आहे. तपासून बघा. Check. तपासून बघा. Close your eyes. डोळे बंद करा. In the name of Jesus, येशूच्या नावाने be free मुक्तता, in your peace. Be free. मुक्तता, Free. मुक्तता. He's healed totally now. Check. तुम्ही बरे झालेले आहे, तपासून बघा. बरं बाबा, ओके. Praise the Lord. I'm just demonstrating the authority now. आणि मी अधिकाराचं प्रदर्शन या ठिकाणी करत आहे. This is your time. ही तुमची वेळ आहे. It's like because of some kind of accident there is a problem in your shoulder. आणि मी एका व्यक्तीला बघत आहे आत्म्यामध्ये की ऍक्सिडेंट झाल्यामुळे तुमची खांद्यामध्ये काहीतरी समस्या आहे. Who is that? कोण आहे ते व्यक्ती? What? Accident. Because of accident. आणि ऍक्सिडेंट झाल्यामुळे तुमच्या खांद्यामध्ये समस्या आहे. What happened to the sister? Yeah. काय झालं तुम्हाला? Sister. पडले होते रोडवर हायवेला. हा. त्यावेळेस ऍक्सिडेंट मध्ये माझा हात फ्रॅक्चर झालेला होता. Now what's the problem? आता काय तुमची समस्या आहे? दुखतो थोडा. Check your healed now. तुम्ही तपासून बघा, बरे झालेला आहे तुम्ही. तू ही है तेरे बिना आणि येशूसाठी जोराने टाळ्या वाजवायचा आहे. कोई नहीं. What brother? Check. तपासून बघा. Check this brother. आणि या भावांना तपासून बघा. Who is connected with name Shekhar? आणि कोण आहे जे शेखर नावाशी जुडलेला आहे? शेखर. You have any connection with that name or your is that name? You can come. जर तुमचं नाव शेखर आहे किंवा तुम्ही त्या नावाशी जुडलेला आहे, तुमचा संबंध आहे, तर तुम्ही पुढे येऊ शकता. शेखर. Worship. Everybody be in that. यीशु आणि सगळेजण आराधनेच्या वातावरणामध्ये राहायचं आहे, आराधना करायचं आहे. ही है तेरे बिना कोई आणि आराधना करायचं आहे. नहीं. यीशु I have lost my accident, my shoulder. मराठीत बोल, काही प्रॉब्लेम नाही. मी माझ्या ॲक्सिडेंटमध्ये माझा खांदा गमावला होता पूर्णपणे.
डॉक्टरच्या रिपोर्टमध्ये पूर्णपणे दिसत होतं, पण आज मी वर्किंग डेजमध्ये मॅन्युअली काम करतोय मशीनवरती. माझा पूर्णपणे खांदा काम करतोय. प्रभूची कृपा. आता काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. बरं आहे. Praise the Lord. Praise God. Amen. Hallelujah. Jesus is here. आणि येशू या ठिकाणी आहे. Jesus is here. येशू या ठिकाणी आहे. What's his problem? त्यांची समस्या काय आहे? काठीच्या आधारे चालू शकत नाही. What? काठीच्या He cannot walk. He cannot Why? Why? काय झालं? ऍक्सिडेंट. Close your eyes. Lift up your hands. डोळे बंद करा आणि हाताला उचला. ब्रेन इनबॅलेन्सिंग. ब्रेन इनबॅलेन्सिंग. Training imbalance. What do you want Jesus to do for you? आणि येशूने तुमच्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? स्वतःच्या पायावरती चालता यायला. Close your eyes. डोळे बंद करा. Father, पिता, in the name of Jesus, येशूच्या नावाने right now, आता worship. यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं. यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं. यीशु 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 तू ही है, तेरे बिना कोई नहीं. यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं. यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं. पहिले असं तुम्हाला उभा राहता येत होतं, चालता येत होतं? नो. तुम्ही आले त्यावेळेस कसे आले? Bring the stick. तुम्हाला असं उभा राहता तरी येत होतं? नाही, जास्त नाही. जास्ती नाही. नाही. He came with this stick. आणि ती ही काठी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत, वॉकर घेऊन. Without stick, he is unable to stand. आणि त्या वॉकर शिवाय ते चालू शकत नव्हते He was unable to stand. आणि उभारता देखील येत नव्हतं. But now, पण आता you can see आणि he's पाहू शकता ते उभारलेले आहेत walking. आणि चालत देखील आहेत. यीशु Give a big hands to Jesus. आणि येशूसाठी जोराने टाळी वाजवायचा आहे. Big hands to Jesus. आणि येशूसाठी जोराने टाळी I said, वाजवायचा give a big hands to Jesus. आणि मी म्हटलं की जोराने येशूसाठी टाळी वाजवायचा आहे. कारण No need to use your stick, brother. No need to use your stick. आणि ते वॉकर आता वापरण्याची गरज नाहीये. Walk without stick. आणि त्या वॉकरच्या विना तुम्ही चालायचं आहे. Because the Christ has healed you tonight. कारण ख्रिस्ताने तुम्हाला आज रात्री आरोग्य दिलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. I came to Satara आणि मी सातारामध्ये आलेलो आहे to demonstrate the power of God here. आणि देवाचं सामर्थ्य प्रदर्शित करण्यासाठी, To show you back what belongs to you. आणि तुम्हाला हे दाखवण्यासाठी की काय अधिकार तुमचा आहे. Hallelujah. हालेलुया. Don't use the stick. आणि त्या वॉकरचा वापर करू नका तुम्ही, Because God has given you the strength to stand. कारण प्रभूने तुम्हाला ताकद दिलेला आहे उभा राहण्यासाठी. Jesus loves you. येशू तुमच्यावरती प्रेम करतो. What do you feel in your leg now? आणि आता कसं वाटत आहे तुमच्या पायामध्ये? बेटर फील नाव. You are feeling the strength? या. ताकद वाटत आहे तुम्हाला? यस. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Lift up your hands. हालेलुया. Lift up your hands. हाताला उचलायचं आहे प्रत्येकाने. Lift up your hands. हाताला उचलायचं आहे. I see a sister who is having a migraine. आणि मी एक बहीण पाहत आहे ज्यांना मायग्रेनची समस्या आहे. Who is that sister? आणि कोण आहे ती बहीण? Migraine means the severe headache. आणि तीव्र तुम्हाला समस्या आहे मायग्रेनची, तुमचं डोकं दुखतं. गेले 4-5 वर्ष झाले म्हणजे मायग्रेनचा त्रास आहे, खूप डोकं दुखते Lift सारखं. up your hands. हाताला उचला. Christ is healing you now. ख्रिस्त आता तुम्हाला आरोग्य देत आहे.
You are healed in Jesus' name. तुम्ही बरे झालेले आहे येशूच्या नावाने. Check. तपासून पहा, Check. तपासून पहा, Check. तपासून. चर्चमध्ये आल्यापासून खूप डोकं दुखत होतं, आता नाही दुखत. Can you give a big hand? आणि येशूसाठी जोराने टाळी वाजवायचा आहे. Church, you have the authority to bind and the loose. आणि मंडळी तुमच्याकडे अधिकार आहे बांधण्यासाठी आणि मोकळ करण्यासाठी सामर्थ्य आहे. Are you ready to use that authority? आणि तो अधिकार वापरण्यासाठी तयार आहे. There is somebody here. अजून एक व्यक्ती आहे. You are a brother. तुम्ही एक भाऊ आहे. Your backbones are damaged. आणि तुमचे पाठीचे जे हाड आहेत ते डॅमेज झालेले आहेत, खराब झालेले आहेत. Who is that? कोण आहे ती व्यक्ती? Your backbones are damaged. आणि तुमचे पाठीचे हाड आहेत ते खराब झालेले आहेत. There is a problem. Come. समस्या आहे तुम्हाला तिथे पाठीच्या हाडांमध्ये. What's the problem? काय तुमची समस्या आहे? मणक्याचे मणका दुखतोय रोज, 1 वर्ष 1.5 वर्ष झाले. Close your eyes. Lift up your hand. डोळे बंद करा आणि हाताला उचला. He's healed already because I see the angel of the Lord is touching him. आणि मी पाहत आहे की प्रभूचा दूत तिथे आहे, ते ऑलरेडी त्यांना आरोग्य मिळालेलं आहे. Check. तपासून बघा तुम्ही. ओके ओके. हा बरं वाटतंय. येस, हालेलुया. Give a big hand to Jesus. आणि येशूसाठी जोराने टाळ्या वाजवा. सजदा कर. Worship. आणि आराधना करा. Worship. आराधना करा. Worship. आराधना करा. सजदा करूं, सजदा करूं, सजदा. Jesus is here tonight. येशू आज रात्री इथं आलेला आहे. सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं. I see somebody. आणि मी अजून एक व्यक्ती पाहत आहे. You have a doctor's report regarding that. You have the doctor's report regarding that. तुमच्याकडे त्या समस्यावरती तुम्ही डॉक्टरांचे रिपोर्ट देखील काढलेले आहेत. And your problem is तुमची समस्या ही आहे on this portion of your stomach. आणि पोटाच्या ह्या भागावरती तुमची समस्या आहे. Who is that person? आणि कोण आहे ती व्यक्ती? Who is that person? You are suffering with some kind of stomach issue. आणि तुमची काहीतरी पोटाची समस्या आहे ह्या भागामध्ये. You have the doctor's reports also. आणि तुमच्याकडे डॉक्टरांची रिपोर्ट देखील आहेत त्यावर. And you came here in this meeting. आणि तुम्ही या सभेमध्ये आलेला आहे. Who is that? कोण आहे ती व्यक्ती? Check up. या साईडला दुखतंय. What was the reports? रिपोर्ट नॉर्मल आलेत. प्रार्थना केली त्याच्यात. Okay. Did you told me that you check with the doctor, you have a reports and you have a problem here? तुम्ही त्यांना आधी कधी सांगितलं होतं का की मी डॉक्टरांकडे रिपोर्ट काढले आणि ते नॉर्मल आहेत किंवा काही समस्या आहे असं? नाही. Who told me now? कोणी सांगितलं? प्रभू. Close your eyes. डोळे बंद करा. Your life is so precious for God. आणि तुमचं जीवन देवासाठी खूप मौल्यवान आहे. Where is your family? आणि तुमचं परिवार कुठे आहे? Nobody. Your life is so precious. तुमचं जीवन खूप मौल्यवान आहे. Tonight, आज रात्री Jesus is setting you free from that. येशू तुम्हाला मुक्तता देत आहे त्या गोष्टीमधून. Check. तपासून पहा. Check. तपासून पहा या भागामध्ये. नाही दुखत आहे. नाही दुखत. Lift up your hands, everybody. येशूसाठी हाताला उचलायचं आहे. Lift up your hands. हाताला उचलायचं आहे. Shagadariya Antharaba Shade. Hallelujah.
Father, in the name of Jesus, पिता येशूच्या नावामध्ये we bind every powers of darkness over their life. प्रत्येक अंधकाराची शक्ती त्यांच्या जीवनावरती मी बांधत आहे. Every powers of darkness ruling over this city, we bind it in Jesus' या name. शहरावरती राज्य करणारी प्रत्येक अंधकाराची शक्ती आम्ही बांधत आहे. We open the door of revival over this city. आम्ही संजीवनाचा दरवाजा या शहरावरती उघडत आहे. Let every church of Satara increase and multiply. साताराची प्रत्येक मंडळी वाढली जाऊ दे आणि त्यांची वाढ होऊ दे प्रभू. Father, पिता let there be peace over this city. प्रभू या शहरावरती शांती असू दे. Let there be unity. प्रभू एकता असू दे. Let there be joy. प्रभू आनंद असू दे. Father, पिता we bless your people. आम्ही तुझ्या लोकांना आशीर्वादित करत आहे. Church of Satara, आणि साताराच्या मंडळी every person, those who are here, जे प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आहे, the Lord is telling me to tell you, प्रभू मला सांगत आहे तुम्हाला सांगण्यासाठी. I hear the sound of victory for you. आणि विजयाचा घोष मी तुमच्यासाठी ऐकत आहे. A sound of victory. आणि विजयाचा घोषणा मी ऐकत आहे. This city will be visited by the power of God. आणि या शहराला देवाचं सामर्थ्य भेट देणार आहे. This city will see the glory of God. आणि हे शहर देवाचा गौरव पाहणार आहे. The hand of God is coming over this city. आणि देवाचा हात या शहरावरती येत आहे. The hand of God is coming over this city. देवाचा हात या शहरावरती येत आहे. There will be a revival. आणि संजीवन येणार आहे. This city is entering in the days of revival. आणि हे शहर संजीवनाच्या दिवसामध्ये प्रवेश करत आहे. You are at the doorpost of the revival. आणि तुम्ही संजीवनाच्या दरवाजामध्ये उभारलेला You आहे. are at the doorpost of the revival. तुम्ही संजीवनाच्या दरवाजामध्ये उभारलेला आहे. God's eyes is over this city. आणि देवाचे डोळे या शहराला लागलेले आहेत. That's the reason God has brought you in this meeting. आणि हेच कारण आहे की प्रभू तुम्हाला या सभेमध्ये घेऊन आलेला आहे. You will see the mighty move. प्रभूचं एक मोठं सामर्थ्यवान कार्य पाहणार आहे. Many apostles will stand in this city. आणि खूप सारे अपॉस्टल उभा राहणार आहेत, प्रेषित. Many apostles are going to stand. आणि खूप सारे प्रेषित या शहरातून उभे राहणार आहेत. There is going to be the mighty move of the Spirit. आणि आत्म्याचं एक मोठं कार्य होणार आहे. Father, पिता we bless everyone, those who are here. प्रभू प्रत्येकाला आम्ही आशीर्वादित करत We आहे. bless everyone. प्रत्येकाला आशीर्वादित करत आहे. Whatever miracle they needed. जे काही चमत्कार त्यांना हवा आहे प्रभू, In the name of Jesus, येशूच्या नावाने प्रभू we release in their lives. आम्ही ते मुक्त करताय त्यांच्या जीवनासाठी. Let there be peace in their life. प्रभू त्यांच्या जीवनामध्ये शांती येऊ दे Let प्रभू. there be a goodness of God in your life. प्रभू प्रभूचं चांगुलपण त्यांच्या जीवनामध्ये Let असू there दे. be God's mercy in your life. प्रभू तुझी दया त्यांच्या जीवनामध्ये असू दे. In Jesus' name, येशूच्या नावाने we bless you all. आम्ही तुम्हाला आशीर्वादित करत We आहे. bless you all. आशीर्वादित करत आहे Jesus' name. येशूच्या नावाने. I open the door of blessing over your life. आशीर्वादाचा दरवाजा तुमच्या जीवनावरती मी उघडत आहे. I open the door of blessing over your life. आणि आशीर्वादाचा दरवाजा मी उघडत आहे. Say loudly, in the name of Jesus. आणि मोठ्याने म्हणायचं की येशूच्या नावाने. In the name of Jesus. येशूच्या नावाने. The door of blessing आणि आशीर्वादाचा दरवाजा has opened over my life. माझ्या जीवनावरती उघडलेला आहे. We bless you in Jesus' name. आम्ही आशीर्वादित करता येशूच्या नावाने. Amen. आमेन. Tomorrow आणि उद्या is our last day, शेवटचा दिवस but आहे. it's going to be a mighty move of the Holy Spirit. पण पवित्र आत्म्याचं महान कार्य या ठिकाणी होणार आहे. Amen. आमेन. So come early. आणि लवकर यायचं आहे. Bring other people. आणि दुसऱ्यांना घेऊन यायचं Because आहे. the glory of God is going to manifest here. कारण देवाचं गौरव या ठिकाणी प्रकट होणार आहे. Amen. आमेन. God bless you all. आणि देव तुम्हाला सगळ्यांना Let there आशीर्वाद be करो. peace in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये शांती